आपण पाहतात लर्न विथ जय विथ सेन पाटील यूट्यूब चॅनल। या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतो मित्रांनो, आणि तेही खात्रीशीर अशा प्रकारचे व्हिडिओ। आज आपण अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। ते म्हणजे जुनी पेन्शन ही मिळणार, त्याच्यानंतर वाढीव टप्पा अनुदान हा सुद्धा मिळणार, आणि सरसकट निवड श्रेणीच्या बाबतीत शिक्षण मंत्र्यांनी काय म्हटलं, 10-20-30 आश्वासित प्रगती योजनेच्या बाबतीत शिक्षण मंत्री महोदयांनी काय म्हटलं, ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर बघूया नेमका काय आहे व्हिडिओ, काय आहे ही माहिती आणि काय आहे तुमच्या आनंदासाठीची ही बातमी। तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये आज 12 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तत्वावर जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अपॉइंट झाले होते आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर ज्यांना 100% अनुदान आलेलं होतं असे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी किंवा नाही करावी, या बाबतीमध्ये बऱ्याच दिवसापासून कोर्टामध्ये केस चालू आहे किंवा वेगवेगळी आंदोलनं होत आहेत। विविध संघटनांचे पदाधिकारी हे लढा देत आहेत। बरेचसे आमदार सुद्धा याच्यामध्ये शिक्षकांच्या बाजूने आपला प्रश्न मांडत आहेत, परंतु या बाबतीतला निर्णय हा अद्याप पेंडिंग आहे। मुख्यमंत्र्यांनी 2023 मध्ये डिसेंबर 2023 मध्ये आश्वासन सुद्धा दिलं होतं। त्याच्यानंतर पुन्हा फेब्रुवारी मध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की हत्ती गेला आणि शेपूट राहिली तर शेपूटही काढेल। म्हणजे याचा अर्थ 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे इतर शासकीय कर्मचारी आहेत, ज्या ठिकाणी असा अनुदानाचा प्रश्न नव्हता, टप्पा अनुदानाचा, त्यांना ऑलरेडी तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। फक्त टप्पा अनुदानाचा प्रश्न हा शिक्षण खात्यामध्येच होता, विशेषतः शाळांमध्ये, आणि तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण शिक्षक याची व्याख्या अशी केली सरकारने की 2005 100% अनुदान देणं न देणं हे सरकारवर अवलंबून होतं। सरकारच्या बजेटमुळे सरकारने 20, 40, 60, 80, 100 आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर 25, 50, 75, 100 आणि त्याच्यानंतर 20, 40, 60, 80, 100 असं धोरण अवलंबविलं। मग त्याच्यात या शिक्षकांची काय चूक? आणि म्हणून त्यांना या जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं। त्याच्यामध्ये आता 18 जुलै 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम निकाल देखील लागणार आहे। न्यायालयाने सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही देता का आम्ही देऊ, आणि म्हणून या अंतिम निकालाच्या 5 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे काही अफिडेविट लागणार आहे सकारात्मक, जे काही मदत लागेल, या जवळपास 26,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या ठिकाणी, आणि म्हणून यांच्यासाठी काय करता येईल ते आम्ही करू। या पावसाळी अधिवेशनामध्ये आज मुख्यमंत्री महोदय यांनी काय म्हटलं ते आपण स्वतः ऐका। ते एक मिनिट ते शिक्षकांचं राहिलं मगाचं ते जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची टप्पा 2चं झालं त्यांनी सांगितलं, पण जुनी पेन्शन योजना जे 2026 आपले 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास 20,000 आहेत, त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार। सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे, पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काही करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार। त्यानंतर 20, 40, 60, 80, 100 या वाढीव टप्पा अनुदानाचा जेव्हा प्रश्न शिक्षक
आमदार आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे साहेब यांनी जेव्हा विचारला की टप्पा अनुदानाचं काय, बऱ्याच वर्षापासून शिक्षक मंडळी ही विनाअनुदानी तत्वावर काम करत होती. काहींना 15-15, 20-20 वर्ष झालीत. काहींचं विनाअनुदान तत्वावर वरिष्ठ वेतन श्रेणीचं प्रशिक्षण देखील झालं. त्यांचं काय, टप्पा मिळाला जेमतेम 20%, जेमतेम 40% काहींना. पुढच्या टप्प्याचं काय? तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की हा टप्पा अनुदान डिसेंबर 24 पासून मिळणार व मागील जो काही फरक आहे तो सुद्धा मिळणार. परंतु इथं पुन्हा एक प्रश्नचिन्ह असा निर्माण होतो आहे, मग तुम्हाला द्यायचंच होतं तर आतापासून का नाही? कारण काही जण असा प्रश्न विचारता आहेत की जर समजा हे सरकार नाही आलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जे काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये हे सरकार नाही आलं तर पुढील सरकार याच्यावर काय करेल, हा प्रश्न पुन्हा इथं निर्माण होतो आहे. तरी आशा करूया की डिसेंबर 24 पासून पुढचा टप्पा मिळणार. पुन्हा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे साहेब यांनी असा प्रश्न विचारला की यानंतर शिक्षकांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना देण्याबाबत, की आता नुकतीच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली, त्यांचं पे फिक्सेशन सुद्धा झालं, मग शिक्षकांचं काय? तर या बाबतीत शिक्षण मंत्री यांनी असं म्हटलं की अर्थ खात्याकडे सदर प्रस्ताव गेलेला आहे, त्यांचं काय उत्तर येतं ते आपण बघूया, किती बोजा पडेल ते बघूया आणि त्याच्यावर निर्णय घेऊया असं म्हटलं. याच्याबद्दल ठोस काही सांगितलेलं नाही. पुन्हा अजून दुसरा प्रश्न होता सरसकट निवड श्रेणी देण्याबाबत. वरिष्ठ श्रेणी सगळ्यांना दिली जाते 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. निवड श्रेणी 24 वर्ष पूर्ण झाल्यावर दिली जाते, परंतु एकूण शिक्षकांच्या 20% एवढी दिली जाते, 20% शिक्षकांना. मग बाकीचे जे काही शिक्षक आहेत ते तसेच राहतात, त्यांना मिळत नाही, काहींना उशिरा मिळते. आणि म्हणून समान काम समान पगार यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रेजी यांनी विचारणा केली असता शिक्षण मंत्री म्हटले की 20%ची अट काढून टाकल्यानंतर किती बोजा पडतो असं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना हे कळवण्यास सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वित्त विभागाकडे, अर्थ विभागाकडे ती माहिती जाईल आणि त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. याच्यावर सुद्धा कुठलाही निर्णय हा झालेला नाही. 6 महिन्यानंतर जरी असाच प्रश्न विचारला तरी सुद्धा अशाच प्रकारची उत्तरं मिळणार. परंतु बघूया नजीकच्या भविष्य काळामध्ये याच्यावर सकारात्मक तोडगा निघेल. आणि आता पांडुरंगाला सगळेजण आपण साखळे घालूया की या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत सरकार सकारात्मक अशा प्रकारचं धोरण ठरवेल आणि या सगळ्या प्रश्नांना योग्य न्याय मिळेल अशी आशा आपण करूया, प्रार्थना करूया. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.